गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही मुलाला शाळेत सोडायला निघालोय. काय झालं, व्हिडिओवरती बऱ्याच लोकांनी आम्हाला DM करून विचारलं की इथे शिस्त पाळायचं, म्हणजे शिस्त इन द सेन्स ट्रॅफिकची शिस्त पाळायचं कारण काय, तर ते कारण तुम्हाला दाखवायचं होतं. ते आता आम्ही त्याच्यासाठी निघालोय. काय होतं माहिती, इथे लहान मुलांपासून यांना ट्रॅफिकचं जे नॉलेज आहे ते दिलं जातं. त्यांना ते शिकवलं जातं की ट्रॅफिक का गरजेचं आहे, अवॉइड करायला काय करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर होतं असं की आताही तुम्ही बघा, त्याला शाळेत सोडायला चाललो, तिकडनं येणाऱ्या गाड्या, इकडनं जाणाऱ्या गाड्या, आपल्या मागून गाड्या, ह्या गाड्या. बट इथे कसं आहे, राईट हँड फर्स्ट रूल असल्यामुळे आपल्या उजव्या बाजूला जो आहे त्याचा पहिला अधिकार आहे जायला. त्यांनी जर सांगितलं आपल्याला जायला तर आपण जाऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल समोर त्या गाड्या उभ्या आहेत, आता मी त्याला लाईट दिली, त्यांनी बघ मला लगेच एक्नॉलेज केलं की हा ठीक आहे थँक्यू, आणि मग तो निघाला. पण त्याच्या मागचा तसाच थांबला, कारण की त्याला माझा सिग्नल नव्हता, सिग्नल ह्याला होता. ठीक आहे, आता माझ्या राईटला कोण नसल्यामुळे मी बिंदास जाऊ शकतो, पण माझ्या राईटला इथे झेब्रा क्रॉसिंग आहे. तर आता मी झेब्रा क्रॉसिंगवर कोणीही थांबत नाही. झेब्रा क्रॉसिंगच्या एकतर पुढे किंवा अलीकडे थांबायचं, कारण की समजा कोणाला क्रॉस करायचं असेल तर त्याला ती झेब्रा क्रॉसिंग बरोबर करता आली पाहिजे, क्रॉसिंग त्याच्यावरती. त्यामुळे ही जी शिस्त पाळायचं कारण की हे लहान मुलांपासूनच शिकवलं जातं. आता आपण त्याला शाळेत सोडूया आणि मग पुढे बघूया की काय काय त्याच्या शाळेमध्ये कसं शिकवलं जातं शिक्षण. अशी शिस्त पाळली जाते. पहिलं लेफ्ट साइड ना जाणार, राईटनी येणाऱ्यांना जाऊन देतात. तोपर्यंत तो जाऊन देत नाही तोपर्यंत जाता येत नाही. पोलीस आहेतच, कसे सगळे लाईन मध्ये, कोणीही लाईन तोडत नाहीये, हॉर्न वाजवत नाहीये. शाळेत बघा ट्रॅफिक कोन्स लावले ते मुलांनी लावलेले असतात. मुलं वाट बघतात, बरोबर 8 वाजले की इकडनं जाणं बंद करतील ते. हा गेट बंद होतो. आता आपण सध्या याला वॉकवे म्हणतात, कारण की इकडे जाऊन गाड्या घेऊन मुलांना तिथे ड्रॉप करायचं आणि पिकअप करायचं. त्या ह्याच्यामध्ये शेडमध्ये मुलं सकाळी सोडताना तिथे आणि संध्याकाळी दुपारी जेव्हा आणतो त्यावेळेला तिथे बसलेले असतात मुलं. जर पाऊस वगैरे, आणि इथे पाऊस कधीही पडतो, जर पाऊस वगैरे असेल तर गाड्या घेऊन लोक इथे येतात, हळूहळू इथे थांबतात. प्रत्येक जण आपापल्या मुलाला गाडीमध्ये बसवतो आणि क्लिअरिटी बद्दल सॉरी, कारण सूर्य त्या बाजूलाच आहे त्यामुळे तेवढं क्लिअर दिसत नाहीये हे शेड. तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि असा ड्राईव्हवे, वॉकवे म्हणतात त्याला. ऍक्च्युअली ड्रायव्हिंग कसं असतं पण त्याला म्हणतात वॉकवे. आता जेव्हा गेलो तेव्हा सरळ त्यांनी रस्ता ओपन ठेवलेला. आता ती मुलं आली बघा, आपण जस्ट आलो आणि मला वाटतं आपल्या मागे अजून 2 गाड्या फक्त आल्या आणि मुलं आली, त्यांनी समोर तिथे कोन्स वगैरे टाकते. मुलं आलीत ना, ते लोक कोन टाकून हा इकडचा दरवाजा बंद करतील. हा दरवाजा बंद की समोर तुम्ही इकडनं सर आत येऊ शकता, मग तुम्हाला परत खाली जायचंय. हे अशी मुलंच ट्रॅफिक सगळं इथलं सांभाळतात. हे शाळेच्या आतलं झालं. आता ना शाळेच्या बाहेर मुलं कसं सांभाळतात ट्रॅफिक आणि काय करतात, आणि लहानपणापासून मुलांना काय शिकवलं जातं ट्रॅफिक बद्दल, ते आता पुढे बघूया. आपण दुसऱ्या शाळेची इथे जाऊ. इकडची सगळ्यात मोठी शाळा आहे, तर त्या शाळेची इथे आपण जाऊन बघूया. तर आता आपण ना त्या मोठ्या शाळेची इथे जाणार आहोत. तिकडे मुलं कसं ट्रॅफिक मॅनेज करतात ते दाखवायला. तर त्याच्या आधी एक हा सर्कल आहे बघा, इथे पोलीस आहेत. ज्या राईटला जाणाऱ्या गाड्या त्या राईटला तिथेच थांबतात, आणि ह्या लाईनला ज्या आहेत लेफ्टला त्यांनी सरळच जायचं. ते राईटला जाऊ शकत नाहीत किंवा राईटच्या लेफ्टला येऊ शकत नाहीत. आपल्याला ते इकडे पुढे जाऊन परत ही राईट लेन घ्यायची आहे. सो आपण गाडी परत राईटला ठेवली, लेफ्टची लेन आपण मोकळी ठेवली. त्यामुळे जे लेफ्टला वाले आहेत ते लेफ्टलाच जाणार, जे डावीकडेच, आणि जे उजवीकडे थांबलेत त्यांनी उजवीकडेच जायचं. त्यांनी असं क्रॉसिंग करायचं नाही. लाईन मध्ये उभे आहेत सगळे शिस्तीत उभे आहेत. ट्रॅफिक तसं बघायला गेलं तर तसं आपल्या हिशोबाने काय ट्रॅफिक एवढं खास नाहीये. ते फक्त शिस्त पाळून उभे आहेत लाईन मध्ये म्हणून. आणि आता ते तिकडे पुढच्या जंक्शनला तिथे आता मागे जिथे बघितलं पोलीस होते
तर त्या पोलिसांनी त्यांना हे सिग्नल देईपर्यंत हे लोक अजिबात हलणार नाहीत. नाही, कोणी हॉर्न मारत नाही. ह्या लाईन मध्ये इथे कशा जाणाऱ्याला 2 लेन नसल्यामुळे जाणारी फक्त एकच लाईन आहे, त्यामुळे सरळ जाणारे आणि तिकडनं डावीकडे जाणारे सुद्धा ह्याच लाईन मध्ये उभे राहतात. वेरॅज आपण आता जिथे चाललोय इथे 2 लेन आहेत, त्यामुळे डावीकडची एक वेगळी लेन होते आणि उजवीकडची एक वेगळी लेन होते. तिथे तसं नाहीये, तिथे एकच लेन आहे त्या साईडला. ते समहाव सिटीचं डेव्हलपमेंट जशी आहे त्या हिशोबाने तिने केलेलं आहे. आपण आता त्या नाक्याची इथे आलो. लेफ्टला जो आहे तो लेफ्टलाच जाणार. आपण राईटवाला सगळं ट्रॅफिक ह्या साईडला थांबल्यामुळे आपण राईटला जाणार. बघ लेफ्टवरनं पण ज्या गाड्या आल्या तो बाय डिफॉल्ट लेफ्टला जाणार. त्यातल्या काही असे अपवाद असतात. ही रेड गाडी गेली बघ, त्यातला तो एक अपवाद होता, तो सरळ गेला. पण हा अपवाद असतो. 99% लोक सरळ ज्या लाईनमध्ये आहेत त्या लाईनमध्येच जाणार. एखादाच असा असतो, तो सगळीकडे असतो, जो असा ट्रॅफिक मोडून जाणार. त्यामुळे सगळे सांगतात इथे राईट हँड फर्स्ट रूल असल्यामुळे सगळेजण पहिले बघतात की राईटला कुठली गाडी येते का. त्यांनी जर सिग्नल दिला की तुम्ही जा किंवा आपल्याला तेवढा मिळाला की ह्या गॅपमध्ये आपण जाऊ शकतो तर आपण घुसवायचे. म्हणून सिग्नल्स वगैरे असं काही नाही आहे किंवा कोण असं सगळेजण स्वतःहून शिस्त पाहून थांबतात. तर आपण पण जाणार, ती गाडी सरळ जाणार आहे, आपल्याला चान्स आहे, आपण निघालो. आपण इंडिकेटर देऊन ठेवला राईटला जायला आणि आपण आता राईटला, त्यामुळे सगळ्या गाड्या थांबून आपण राईटला निघालो. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की कोण कसं जातं, हे सगळं इंडिकेशनवरती इथे केलं जातं. आणि आता ते बघा, ती शाळा आली बर्गर किंगची, ते बघा ते ट्रॅफिक कोन्स ठेवलेत. इनफॅक्ट पटकन समजायला VLC प्लेअर हे ट्रॅफिक कोन्स ठेवले. ते बघ मुलं आहेत, त्या मुलांनी इथे स्टॉप केलं आपल्याला, बघितलं. तर स्टॉप केलं म्हटलं आपण थांबवायचं, आपण थांबवायचं. ते सगळे क्रॉसिंग करणार पोरं. ही जी मुलं आहेत बघा, ही शाळेतलीच मुलं आहेत आणि बाजूला ट्रॅफिक पोलीस पण आहेत. तिथे ते ट्रॅफिक पोलीस आहेत. तो जेव्हा सांगेल ते फक्त त्यांना हेल्प करतात मॅनेज करायला. त्यांनी सिग्नल दिला, आता त्यांनी ट्रॅफिक हे ओपन केलं आपल्याला. तर ही जी मोठी गोष्ट आहे ना ट्रॅफिक सेन्सची, ती लहानपणापासून शिकवली जाते. इथून ट्रॅफिक सांभाळण्यापासून सुरुवात झाल्यामुळे त्यांना ट्रॅफिकचं महत्व कळतं. त्यामुळे कुठली लाईन कधी सोडायची, काय करायचं, कुणाला कसं अवॉइड करायचं, हे सगळं. आता ही मधली जी पट्टी आहे, टायगर स्ट्राइप्स मारलेल्या आहेत, त्या झेब्रा स्ट्राइप्स, टायगर स्ट्राइप्स आपण झेब्रा स्ट्राइप्स म्हणून. ही जी पट्टी आहे ती बेसिकली काही गाड्या ज्या उजवीकडनं येत आहेत त्या डायरेक्टली आपल्याला इथे मर्ज होणं मुश्किल आहे, त्यामुळे त्या तिथे येऊन थांबणार. मग हळू ह्या आपल्या लेनमधनं कोणीतरी जागा दिली की ती आतमध्ये इथे मर्ज होणार आपल्या लेनला. पुढे हे इथे यायला, कारण की रस्ता इकडनं येतो म्हणून. तसंच पुढे राईटला जर जायचं कोणाला असेल त्यांनी अलीकडे ह्या लाईनमध्येच उभं राहायचं. मग तुम्हाला त्या हिशोबाने राईटला जायचं असेल तर तो समोरचं जागा देईल, तसं तुम्ही राईटला जायचं. तर बघ समोर तो माणूस तिथे उभा आहे बघ, ती गाडी उभी आहे बघ, माजदा BT50, ती गेली, जस्ट गेली पोलीस स्टेशनच्या इथे गेली गाडी आता. ओके, आता बघ ह्या गाडीला आपण याला जागा दिली म्हणून तो आला इथे. राईटला बघा, त्या गाड्या राईटला जाणार आहे, त्या राईटला चालल्या. आपल्याला सरळ जायचे बघ, ही मुलं शाळेची, ह्या शाळेची मुलं आता इथे उभी आहेत. त्यांनी आपल्याला सिग्नल दिलेला, आपण स्ट्रेट जायचं. सो हे ट्रॅफिक सेन्स हे लहानपणापासून मुलांना ह्या शिकवलं जातं. त्यामुळे मुलं खूप जास्त शिस्त पाळतात. तर हे सगळंच तुम्हाला दाखवायचं होतं की इथे ट्रॅफिकची शिस्त पाळण्याचं कारण काय आहे. तर ते हे की अगदी लहान वयापासून प्रत्येक नागरिकाला शिकवलं जातं, संस्कार दिले जातात की ट्रॅफिक शिस्त का पाळायची आणि कशी पाळायची. तेच तुम्ही आता या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की